दत्तक शाळा जी योजना आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती कॉर्पोरेटनं आपल्याला अप्रोच केलेलं आहे, किती कॉर्पोरेट? नाही, खरं तर लोकार्पण आमचं जरी GR निघालेलं असलं तरी लोकार्पण उद्याच होतंय, म्हणजे 5 तारीखला आपल्याला कळेल. परंतु एकाच मोठ्या ग्रुपने 5,000 शाळांना आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं मान्य, आणि ती मोठी संख्या 5,000 शाळा जर झाल्या तर प्रत्येक केंद्र स्तरावर निदान एक शाळा तरी अद्ययावत होईल की ज्याच्यामध्ये मुलांची इच्छा असते की आमच्या शाळेमध्ये सगळं असावं, कॉम्प्युटर लॅब असावी, रोबोटिक्स असावं, या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि आमच्या शाळांची तशी परिस्थिती चांगली असते, परंतु कुठेतरी रूफ त्याचं डॅमेज झालेलं असतं, तर ते रूफ तयार करणं, त्याचं मैदान आहे हे करणं, सपाटीकरण करणं, कंपाऊंड वॉल बांधणं, टॉयलेट्स प्रत्येक शाळेत असतात, परंतु त्या चांगल्या दर्जाच्या टॉयलेट्स असल्या पाहिजे, मुलांसाठी वेगळ्या, मुलींसाठी वेगळ्या, आणि त्याची रंगरंगोटी असावी. शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. बसायला चांगले बेंचेस असावे, इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन तिथं असावे, जेणेकरून ऑनलाईन शिक्षण तिथं होऊ शकेल. अशा ज्या बेसिक गरजा आहेत, आणि त्यांनी एकाच वेळेला सगळा खर्च करावा अशी अपेक्षा नाही आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये सावकाश सावकाश ते खर्च करू शकतात. त्यामुळे इमिजिएट जी आवश्यकता आहे ते लगेच करायचं, आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्यांचं अपग्रेडेशन करायचं, म्हणजे किमान एका पंचक्रोशीमध्ये एक शाळा तरी एवढी अद्ययावत असेल की ज्याच्यामध्ये ताबडतोब मुलं शिक्षण घेऊ शकतील. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ सगळ्याच शाळा, आमच्या 75,000 शाळासुद्धा आम्ही अपग्रेड करून घेतोय. जर समजा आम्हाला रिस्पॉन्स कुठेही कमी पडला तर आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एवढी तयारी आहे की राज्याच्या स्तरावरून एका वेळेला हा निधी उपलब्ध करून ह्या शाळा अद्ययावत कराव्या, जेणेकरून शाळांची परिस्थिती चांगली राहील, चांगलं शिक्षण आपल्याला देता येईल. आणि लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की या शाळा केल्यानंतर काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे, त्या बंद होणार का? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शाळा बंद होणार नाहीत, कारण आता प्री प्रायमरी हे कंपल्सरी झालेलं आहे. आत्ताच माझी सुकाणू समितीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्री प्रायमरीचा अभ्यासक्रम निश्चित करायला मान्यता दिलेली आहे. लवकरच याचं मटेरियल तयार होईल, आणि प्री प्रायमरी हे सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी अंगणवाडी असते त्याच ठिकाणी ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली आणि दुसरी हे वर्ग असतील. आणि त्याच्यामुळे यालासुद्धा आपल्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल, आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्याचबरोबर 3री ते 8वीचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण सुद्धा द्यायला लागेल, 9वी 10वीला सुद्धा व्यावसायिक शिक्षण द्यायला लागेल. हे एक चॅलेंज आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही जशी ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंडचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, तसाच 3री, त्यानंतर 6वी, 9वी आणि 11वी या सगळ्यांचे अभ्यासक्रमसुद्धा नव्याने तयार केले जातील, आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी त्याची नवीन पुस्तकंसुद्धा तयार होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तुम्हाला हे महाराष्ट्राची ताकद अजून उमगलेली नाही आहे. सगळे बिझनेस हाऊसेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि दरवर्षी हजारो कोटी रुपये ते शिक्षण आणि आरोग्य या दोघांवर खर्च करत असतात. पण याचा थेट बेनिफिट हा मुलांपर्यंत का जात नाही? तर त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग हे आमच्या शिक्षकांवर केले जातात, आमच्या मुलांवर केले जातात, आणि आम्हाला त्याचा काय उपयोग होत नाही. कारण ते सगळं शिक्षण म्हणजे काही खिचडी नाही, शिक्षण हे काय हॉचपॉच नाही. शिक्षणामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगले शिकवणारे शिक्षक पाहिजेत, आणि त्याच्यासाठी सक्षम अशा यंत्रणा आमच्याकडे आहेत. आमच्याकडे डायट कॉलेजेस आहेत, आमच्याकडे SCRT आहेत, आणि ते पुरेसे सक्षम आहेत चांगला अभ्यासक्रम देण्यासाठी. त्याच्यावर प्रयोग करण्यापेक्षा मुलांपर्यंत जर ह्या सुविधा पोचवल्या, शाळेमध्ये गेला तर तिथं वर फॅनसुद्धा आपल्याला डोनेशनमध्ये मागायला लागतो, अशी काही शाळांची परिस्थिती असते. आणि जिल्हा परिषदा एवढ्या सक्षम नाहीत महाराष्ट्रातल्या की त्या पूर्ण जबाबदारी त्याची घेऊ शकतील. आणि त्याच्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी देण्याचं जरी शासनाने GR काढलेला असला तरी एका वेळेला सगळ्या शाळा घेणं शक्य नसतं. आणि त्याच्यामध्ये जर उद्योगपतींनी मदत केली तर अनेक लोक जे आदिवासी भागामध्ये राहतात, जे डोंगराळ भागामध्ये राहतात, तिथल्या शाळांना खूप मदत या निमित्ताने होऊ शकेल, तिथल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. नाही, आता तर आम्हाला एकानेच केलं, त्याने 5,000, म्हणजे ते मुख्यमंत्र्यांनी केले, मला केलेलं नाही आहे, कारण ही मोठी हे आहे.
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतरांचं त्याच्यापासून प्रोत्साहन घेऊन 50 कोणी 100 घेतल्या तरी पण तेवढ्या शाळा इम्प्रूव्ह होतील. आणि मग उरला आमचा जो पैसा आहे तो प्रत्येक शाळेला थोडा जाण्याऐवजी आमच्याकडे PM श्री स्कूल आहे, त्याला आम्ही पुरेसा निधी देऊ शकतो. आदर्श शाळा योजना आहे, त्याला आम्ही पुरेसा निधी देऊ शकतो. त्या स्कूल अधिक ह्या स्कूल धरून एक चांगल्यापैकी मोठी अशी शाळांची 75,000 पैकी आपण पहिल्या टप्प्यामध्ये जरी अगदी 20% जरी धरल्या तरी त्या 15,000 शाळेच्या आसपास त्या होतील असं मी गृहीत धरतो. तुला आपण करत आहे आणि 2 वेळा जेव्हा मागच्या वेळी जे तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणालात की PhD करून तुम्ही काय करणार आहात. तर तुमच्या या हे विचारावर नेमके मला आपल्याला एवढंच व्यक्त सांगायचं केलं आहे, रोष सगळेच व्यक्त करतात आणि त्यांनी तसा रोष व्यक्त करावा. मला काही त्याच्यामधून माझं काही होत नाही. रोष कशासाठी व्यक्त करायचा? रोष तुम्हाला जर चांगलं सांगितलं, चांगला उपदेश केला तर रोष व्यक्त करावा का? बघा माझ्याकडे अशा अनेक हे आले विद्यार्थी ज्यांना एरोनॉटिक्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे. फ्रान्स ही एरोनॉटिक्समध्ये सर्वोत्कृष्ट संस्था आहे. PhDवर जेवढा आम्ही खर्च करतो तेवढाच जर एरोनॉटिक्सवर केला तर मेक इन इंडियाप्रमाणे विमानं तयार व्हायला सुरुवात होईल. मला किती PhDची गरज आहे, मला किती D.Ed स्टुडंट्सची गरज आहे, तेवढ्याच लोकांनी D.Ed केलं पाहिजे. PhDने तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी मिळते, परंतु कॉलेजमध्ये नोकऱ्या किती आहेत? तेवढ्या स्टुडंटनी PhD करावं, त्याच्याऐवजी त्यांनी एरोनॉटिक्समध्ये काम करावं, त्यांनी उच्च दर्जाची शिक्षण घ्यावं असं त्यांना म्हणणं. ह्याच्यामध्ये चुकीचं काय? काही बोलायचं. काल सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं, माझी आता तुमच्याशी हे सुरू आहे त्यावेळेला मध्ये येऊन बोलणं हा फक्त चुकीचं आहे. बाकी कोणाचं उत्तर देतं. आता तुम्ही PhDचं सांगितलं, मी PhDच्या संदर्भात सांगितलं. जेवढ्या PhDची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त PhD केले. मी आज 30,000 लोकांची भरती करतोय महाराष्ट्रामध्ये आणि अर्ज किती आहेत? 2.5 लाख मुलं बसलेली आहेत. मग उरलेली 1,80,000 मुलांमध्ये असंतोष होणार. मी 30,000 फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये 50,000ची भरती पहिल्यांदा होते, त्यातली 30,000ची भरती मी आता करतोय, तरी पण असंतोष होणारच ना. आणि त्याच्यामुळे त्यांना किती लोकांना PhD द्यावं हा त्यांच्या डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. तर हा काय स्कूल एज्युकेशनशी संबंधित प्रश्न नाही आहे. माझ्याकडे काय समाज कल्याण विभाग नाही आहे. त्यांना समाज कल्याण विभागाने एक निर्णय घेतलेला आहे की सर्व कॅटेगरीतल्या लोकांना समान न्याय द्यायचा. ते OBC असून दे, ते शेड्यूल कास्ट असून दे, ज्या ज्या कॅटेगरीमध्ये, ते आदिवासी असून दे. मग तो एक त्यांचा अधिकार असतो किती मुलांना द्यायचा. परंतु इक्वल जस्टिस सर्वांना देण्यामध्ये काय चूक आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि मी त्यांचा काय अपमान केलेला नाही सांगण्यासाठी की सगळ्यांनी PhD करायचं आणि PhD केल्यानंतर बेरोजगार राहायचं असेल तर मग त्या PhDचा उपयोग काय? आणि त्याच्यासाठी त्यांनी अधिकचं ज्ञान घ्यावं आणि त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ते अधिकचं ज्ञान त्यांना मिळू शकतं आणि ते त्या मुलांना मिळून ते जीवनामध्ये यशस्वी ठरावे. हे स्पष्ट बोलणारा मी मंत्री आहे. हे बोलण्यामध्ये काय चूक असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने ते ऐकावं आणि त्याच्यावर जनतेने निर्णय घ्यावा. माझा केवळ अधिकार आहे असं म्हणून कोण जर बसत असेल तर ते बसणं त्याचा अधिकार आहे, परंतु निर्णय घेणं हा शासनाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये हे माझ्या खात्याशी संबंधित हा प्रश्न नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर काय बोलू शकत नाही. ह्याच्यामध्ये एकतर उच्च आणि तंत्र शिक्षण आणि दुसरं सोशल जस्टिस हे जे खातं आहे हे दोन घेऊ शकतात निर्णय. हा एक भाग झाला. परंतु आजसुद्धा या अनेक ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ह्याच्यामधून मुलांना उच्च शिक्षण हे विनामूल्य मिळत असते. ते शिक्षण त्यांनी घ्यावं. एकाच डिग्रीचा कोणी आग्रह धरू नये, कारण एकाच डिग्रीचा, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की सगळ्या मुलांनी D.Ed केलं, सगळ्या मुलांनी B.Ed केलं तर काय 2 लाख मुलांना आपण नोकरी देऊ शकत नाही. आवश्यकता किती होती? 30,000ची, 50,000ची, कदाचित प्रायव्हेट स्कूल धरून 80,000ची. तर 80,000 मुलांनीच D.Ed किंवा B.Ed केलं असतं तर मग हा प्रश्न उद्भवला नसता. अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की मी राणे साहेबांना का भेटायला गेलो? अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्यांनी मला फोन केला होता. आता हे एवढे D.Ed राहिल्यानं आयुष्यामध्ये दुसरं काहीच करता येणार नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी करूया का? तर त्याच्यावर सुद्धा मी माझ्या डिपार्टमेंटशी चर्चा करतोय की ह्या ज्या ज्युनियर सिनियर KG आहेत त्यांना शिकवण्याचं स्किल त्या मुलांना देता येईल का जे TET झालेले नाही आहेत. कारण TET करणं हे केंद्र शासनाने कंपल्सरी केलेलं आहे. मग त्यांना ज्युनियर सिनियर KGला घेतलं तर त्यांना ते स्किल द्यायला लागेल की एकदम छोट्या मुलांना कसं शिकवायचं. त्याच्यामधून सुद्धा अनेक मुलं जी त्यांच्या गावाच्या पातळीवर राहतात तिथं त्यांना ते कमी पगारामध्ये सुद्धा अनेक D.Ed लोकांनी रत्नागिरीला 9,000 रुपयावर काम केलेलं आहे. म्हणजे काय होतं की गावाच्या स्तरावर त्यांच्याच गावात जर त्यांना नोकरी मिळाली टेम्पररी, म्हणजे ते काय परमनंट 6 तास 8 तास शिकवण्याची नाही,
2-2.5 तास जे त्यांना शिकवायला लागतं लहान मुलांना, ते जर 2.5 तास शिकवायची त्यांची तयारी असेल तर ह्याच्यावर सुद्धा आम्ही मार्ग काढू शकतो. परंतु त्यांनी म्हटलं तर रेग्युलर शिक्षकांचा पगार आम्हाला आमच्याच गावात राहून द्या, तर मग ह्याच्यावर लागणार नाही. म्हणून त्या दिवशी जी मुलं आली होती त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं मत असं होतं की आम्हाला आमच्या गावामध्येच जर नोकरी मिळत असेल आणि छोट्या मुलांना शिकवायचं असेल तर आम्हाला सुरुवातीला तुम्ही एवढा मानधन दिलं, त्याला काय पगार म्हणता येणार नाही, कारण ते 2.5-3 तासाचंच टीचिंग आहे. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा तासवारीचं तत्व मान्य केलेलं आहे, तर तासावर ते शिकवू शकतात आणि तिथल्या इथं त्यांना रोजगार निर्माण करता येईल. नाहीतर एवढ्या डीएड बेकारांचं करायचं का, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहील आणि ती मुलं कायम असंतुष्ट राहतील. तर मुलांना आधार देणं हे आमच्यासारख्या लोकांचं काम आहे. हे करत असताना मुलं एखाद्या वेळेला चुकली तर त्यांना सांगणं की तुम्ही शिस्त पालन केलं पाहिजे, हे सुद्धा शिक्षण मंत्री म्हणून माझं काम आहे. उद्या माझ्या मुलांना ते शिकवणार आहेत, ती मुलं जर शिस्तीमध्ये आले पाहिजेत तर त्यांचं वर्तन शिस्तबद्ध पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि हे बसणं, कोणाबद्दल नाराजी व्यक्त करणं, अमुक करणं तमुक करणं, लोकशाहीमध्ये तुम्हाला हा अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर त्यांनी केला म्हणून मला वाईट वाटण्याचं कारण काय. मला जे योग्य वाटलं ते जर योग्य नसेल तर त्याचा निर्णय महाराष्ट्राची जनता करेल की त्यांनी उत्कृष्ट आयुष्यामध्ये बनावं की नाही. राणे साहेबांची भेट घेतली आणि डीएडच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातून त्यांनी चर्चा केली, पण आता जेव्हा महाज्योतीचे विद्यार्थी आपल्याला येऊन भेटत आहेत तेव्हा बघा, महाज्योती हा माझ्याशी संबंधित विषय नाही. आपण पुन्हा एकदा समजून घ्या की मला येऊन भेटले तर मी संबंधित यांना भेटायला सांगतो आणि हा विषय हा मी कॅबिनेटमध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर मी काय केलं नाही असं बिलकुल नसतं. हे बघा, कधीही जो मनुष्य प्रामाणिक असतो तो आपला, समजा त्या दिवशी मला एक मुलगी भेटली आणि तिने म्हटलं ह्याचं काय झालंय, आम्ही 5 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे, 5 डिसेंबरच्या पूर्वी तुमचं सगळं पूर्ण करून तुम्ही शिक्षकांना चॉईस दिले पाहिजे. मुलीचं काम मी केलं, परंतु माझ्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन जर कोणी बेशिस्त वर्तन करत असेल तर ते सांगण्याचं सुद्धा काम केलं आणि मी हे करत राहीन. कारण शिस्त ही पाळलीच पाहिजे, प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. आणि मला शिक्षकांबद्दल अतिशय आदर आहे. म्हणून जसं डॉक्टरच्या गाडीवर DR लिहिलेलं असतं तसं टीचरच्या गाडीवर TR लिहिण्याच्या संदर्भात मी आमच्या सचिवांकडे प्रस्ताव दिलेला आहे की ती गाडी कोणी वाटेत अडवता कामा नये, त्याला रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे. हा जो मंत्री म्हणतो त्याच्याकडे तुम्ही असं वर्तन करताय ना, कोणाला वाईट वाटणार ना. कारण माझ्या मुलीपेक्षा लहानही मुलं असतात, माझी मुली त्यांच्यापेक्षा जास्त व्हायचे, माझा तो अधिकार आहे. केवळ गायक नाही, त्याच्यामध्ये नाटकामध्ये काम करणारी लोक आहेत, त्याच्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व देणारी जी महाराष्ट्रामधले टॉपमोस्ट लोक आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे मुलांना, या सगळ्या विद्यार्थ्यांना एका वेळेला ऑनलाईन ट्रेनिंग होणार, ज्यांना ज्या विषयाची आवड आहे. कोणाला म्युझिकची आवड असेल, कोणाला सिंगिंगची आवड असेल, कोणाला ड्रामाची आवड असेल, कोणाला वक्तृत्वाची आवड असेल, त्या फील्डमध्ये ते उत्कृष्ट बनावे अशी इच्छा आहे. बघा, आपण जशा शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतोय तसं मुलं सुद्धा सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातली घडली पाहिजेत. मी काय शिक्षणामधला तज्ज्ञ नाही, मी एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि मला कळतं की मी महाराष्ट्राला काय डिलिव्हर केलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं होतं की 1 वर्षामध्ये शिक्षकांचे प्रश्न संपवणार आणि आम्ही तसे ते संपवण्याचा प्रयत्न केला. टप्पा अनुदानाला सगळ्यांना एका लेवलला आणलेला आहे. शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. बरेचसे प्रश्न, केंद्रप्रमुखांची भरती केलेली आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे टेक्निकल डिसिजन होते, सर्वांना युनिफॉर्म देणं, सर्वांना शूज सॉक्स देणं, सर्वांना वह्यांची पानं देणं, पुस्तकांचं ओझं कमी करणं, सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. आता क्वालिटी एज्युकेशन देण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेला एकच केंद्रबिंदू, तो म्हणजे विद्यार्थी. गणवेश आता असं आहे की गणवेशाच्या संदर्भात ज्या कॉन्ट्राव्हर्सीज येतात त्याला मला एकच सांगायचं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये महिला बचत गटच ते करणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही महिला बचत गटांना काम देतोय आणि ते काम देताना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि दुसरं एक कॅडर आहे ज्याला NRLM म्हणतात, म्हणजे ह्याला ती नॅशनल हे आहे, रुरल लाईव्हलीहूड मिशन असतं. त्या NRLMच्या आणि महिला उद्योग याच्यामार्फत महिलांना ट्रेनिंग दिलं जाणं आणि याच्यापुढे शिलाईचं सगळं काम त्यांना दिलं जाईल. त्याच्यामुळे क्वालिटीसुद्धा राहील, एकसारखे ड्रेस शिवले जातील आणि दुसरे आम्ही ज्या ड्रेसचं आता सिलेक्शन केलं आहे त्याच्या पुढच्या वर्षापासून स्काउट अँड गाईड हे कंपल्सरी सगळ्या स्कूलला असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो ड्रेस आणि आमचा ड्रेस एकसारखा असणार. फक्त स्कार्फ आणि टोपी घातली
तोच मुलगा तो ड्रेस घालून स्काउट गाईडला जाऊ शकतो. शिक्षकांचा लोड कमी करणार यासाठी तुम्ही घोषणा केली होती शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात आणि त्याबाबत समिती नेमली होती, तर त्याचं पुढे काय झालं, त्याचा रिपोर्ट काय? त्याच्या संदर्भात आम्ही सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे आणि कमिटीच्या कार्याला वेळ होत असेल तर तोपर्यंतच्या काळामध्ये शिक्षकांना कुठलंही एक्स्ट्रा काम द्यायचं असेल तर आमच्या डिपार्टमेंटची परमिशन घेतल्याशिवाय असं काम कुठल्याही शिक्षकांना देता येणार नाही. याचं क्लिअर कट सर्क्युलरसुद्धा आम्ही काढलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आता कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. जी नॅशनल ड्युटीज असतात म्हणजे इलेक्शनचं काम आणि सेन्ससचं काम हे प्रत्येक डिपार्टमेंटला करणं कंपल्सरीच आहे. या दोन कामाच्या व्यतिरिक्त शैक्षणिक जी कामं आहे ती शैक्षणिक कामं करायला मात्र नकार कुठल्याही शिक्षकाला देता येणार.